उच्चाधिकार समितीच्या अहवालानंतर कर्जमाफीचा हा निर्णय घेऊ। एप्रिलपर्यंत समिती कर्जमाफीबाबतचा अहवाल देईल आणि 30 जूनपर्यंत बँकांनी शेतकऱ्यांकडे तगादा लावू नये। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही माहिती दिली आहे। तर समितीवरून सुप्रिया सुळे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय। निर्णय घ्यायचे नसले की कमिटी नेमली जात असल्याचा टोला सुप्रिया सुळेंनी हाणलाय। ही 9 सदस्यीय समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्यामध्ये आम्हाला रिपोर्ट देईल। त्या रिपोर्टच्या आधारावर या राज्यातल्या शेतकऱ्याची कर्जमाफी करण्याचा निर्णय आपण घेऊ आणि त्यामध्ये जे निकष आहे ते निकष ठरवू। पण प्रश्न असा आहे की एकच मुद्द्यावर सर्वांचं एकमत आहे, कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या शेतकऱ्याला खऱ्या कर्जमाफीची गरज आहे त्या शेतकऱ्याची कर्जमाफी झाली। होय, माननीय मुख्यमंत्र्यांनी ही सांगितलं की कोणत्याही परिस्थितीमध्ये 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्याकडनं बँका तगादा लावणार नाही। कुठलंही कर्ज वसुली करता शेतकऱ्याच्या दारात जाणार नाही। शेतकरी आत्महत्येकडे जाईल असा कुठलाही प्रयोग बँकांनी करायचा नाही। मला गडकरी साहेबांचं स्टेटमेंट एक आठवतंय, व्हेन देर इज नो डिसिजन देर इज अ कमिटी अँड दॅट कमिटी ॲज अ सब कमिटी। हे माननीय गडकरी साहेबांचं एक स्टेटमेंट आहे। त्यामुळे कमिटी झाली म्हणजे समजायचं। आणि तुम्हाला आठवत असेल माननीय मुख्यमंत्र्यांचंच स्टेटमेंट होतं की योग्य वेळी आम्ही सरसकट कर्जमाफी करू। मला अतिशय विनम्रपणे माननीय मुख्यमंत्र्यांना सांगायचं आहे की तुमचीच टॅगलाईन आहे, यही समय है सही समय है। त्यामुळे अजून किती म्हणजे किती त्या शेतकऱ्यांचा अंत पाडणार, त्याचं कंबरडं मोडलेलं आहे।